आज आपण तिळीचे लाडू करणार आहेत। मी बिगर पॉलिशची अर्धा किलो तिळी घेतली गावठी, आणि त्याच्याबरोबर अर्धा किलोला कमी शेंगदाणे घेतले, म्हणजे या वाटी बरोबर, आणि चिक्कीचा गूळ घेतला। लोखंडाची कढई मस्त गरम करून घेतली। आपण त्याच्यात आता शेंगदाणे भाजून घेऊ। शेंगदाणे मस्त भाजून घेतले। हे बघा, साल निघेपर्यंत आपण आता हे काढून घेऊ। आपण ह्या कढईत आता तिळी बी भाजून घेऊ। लोखंडाच्या कढईतच आपण पाक बी करणार आहे। मस्त लाल बुंद तिळी भाजून घेतली। हे बघा, तडतड तडतड आवाज येतो भाजल्याचा। आता दुसरींदा आपण असेच भाजून घेऊ उरलेले तिळी। आता मी हिला काढून घेते। दुसरींदा बी भाजायला घेतली मी। आता सगळी तिळी मी एकसारखी भाजून घेतली। परातीत मी थंड व्हायला काढून घेतली। आता आपण पाक करू। आता मी पाक करायला घेते। मी 1 चमच तूप टाकून घेतलं त्याच्यात। आता ही ढिले असे नाशी ठेवून देते, कारण की चिक्कीचा गूळ आहे तो काही फुटत नाही आहे। तुम्ही साधा पण गूळ वापरू शकता। मी याचा आता पाक करून घेते। शेंगदाण्याचे सगळे साल काढून घेतली। आता बंद चालू याच्यात थोडं भरवशासारखी मी दळून घेते आपला पाक होईपर्यंत। हे बघा, बंद चालू याच्यात मस्त शेंगदाणे दळून घेतले। आपण आता तिळीच्या याच्यात मिक्स करू। आपण सगळे शेंगदाणे अशाच दळून घेऊ। आता चिक्कीचा गूळ आहे बघा, न फोडता त्याचा आता तो पाठ ठेवताच पिघळून राहिलेला आहे, म्हणून मी चिक्कीचाच गूळ वापरते। तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही वापरू शकता। दुसरे पण शेंगदाणे दळून घेतलेले ते आपण तिळीमध्ये आता मिक्स करून घेऊ। तुम्हाला वाटलं तर तुम्ही शेंगदाणे टाकू बी शकता, नाही तर नुसते तिळीचे पण बनवू शकता, पण मी शेंगदाणे टाकते। याच्यात मी आता विलायची पावडर टाकते 2 चमच। आता ती मस्त तिळीमध्ये मिक्स करून घेऊ आपण। मस्त मिक्स करून घेतलं आपण। आता हे बघा, आपला पाक तयार व्हायला लागला। थोडी आता गोळी हे पिघळायचं बाकी आहे गूळ, कारण चिक्कीचा गूळ फुटत नाही, म्हणून मी अख्खाच टाकून दिला तुपामध्ये। आणि पाक व्हायला वेळ लागत नाही याचा, म्हणून चिक्कीचा गूळ वापरते मी तिळी लाडूंना। हे बघा, गूळ फुटत नव्हता म्हणून मी अख्खी वेली ठेवून दिली। मस्त तुपात पिघळून गेला बघा। जास्त टेन्शन घ्यायचं नाही फोडायचं। पाक पण लवकर होतो याचा। आपला गूळ पण पिघळून गेला, आपला पाक पण तयार झाला। मी तुम्हाला आता त्याची गोळी करून दाखवते। एका ताटात प्लेटमध्ये पाणी घेतलं, त्याच्यात आपण असं टाकून बघू। हे बघा, आपला पाक तयार झाला। मी गॅसच्या खाली कढई उतरून घेतली। आता चमचने मी तिळीमध्ये टाकते। लागता पाक टाकायचा, जास्त टाकायचा नाही। आता एकत्र करून घेऊ आपण। हे बघा, पाक मिक्स केला मी। आता लाडू वाळून दाखवते तुम्हाला। अशा प्रकारचे मी सगळे लाडू बनवून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आपले तिळीचे लाडू तयार झाले। किती छान आले ना, एकदम मस्त। मऊ बी नाही, कडक बी नाही, एकदम सुंदर आले आपले लाडू। असे लाडू करून बघा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा, आणि असे लाडू करून बघा। कशी वाटली ती रेसिपी
ते कमेंट करून सांगा.